मुक्तूबाई अकवार यांच्याकडनं दिलं जाईल 2000 रुपयाचं. बॉल तयार. पहिलाच बॉल फटका फसलाय. मागच्या 2 मॅच मध्ये विकेट गेली नव्हती. इथे मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आहे जासई एक्सप्रेस आणि पहिल्याच बॉल वरती विकेट काढली आहे. गोलंदाजी करताना साईश म्हात्रेनं मोठा धक्का लागलाय टीम श्री 11 कर्जतला. बॅटिंग त्याच्याकडनं आता पेनकर अपेक्षित करत होते, कर्जतकर अपेक्षित करत होते. हे क्रीडांगण इथले पाठीराखे जे त्यांची मनं त्यांना जिंकली होती ते पाहत होते, पण त्यांना थोडंसं नाराज केलंय. कुशल गुरव. बॉल तयार. कुशल गुरवचा फटका हा देखील फसलाय. आधी अमोल चव्हाण आणि दुसऱ्याच बॉल वरती कुशल गुरवची काढली विकेट. साईश म्हात्रे इज ऑन ट्रॅक नाऊ. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती येऊन थांबलाय तो म्हणजे साईश म्हात्रे. आणि टॉस जिंकून का फिल्डिंग स्वीकारली सध्या ते सिद्ध करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी साईश म्हात्रे. मोहन हॅट्रिक बॉल साईश म्हात्रेचा त्याच्यावरती धाडस दाखवलंय मोहननं आणि काढलाय बॉल. फाईन लेगला बीट करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन्स मिळतील. या ठिकाणी 4. हा चौकार येतोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये या ठिकाणी 4 या आकड्यावर. 2 बाद 4. 3 ओव्हर कमीत कमी 30 धावा या संध्याकाळच्या स्टेजला या मैदानावरती तुमच्याकडे असायला हवात लढण्यासाठी. स्विच हिट खेळायचं होतं. वाईड लाईनच्या बाहेर बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एक्स्ट्रा रन स्कोर धावफलकावरती पुढे जातोय 5 या आकड्यावरती. आता साईश वरती देखील दबाव टाकण्याचं काम फलंदाज मोहनच्या चौकाराने केलं आणि दिशा भरकडले. साईश एक एक्स्ट्रा रन मिळतीये. विठ्ठल रखमाई जासईचा सुपरस्टार आज महाराष्ट्रामध्ये चर्चेत आला आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील संगीम प्रीमियर लीग गोवा या ठिकाणी देखील टायटल जिंकण्याचं काम गावदेवी गावठाणच्या याच टीमने केलंय. गोलंदाज तयार. बॅकफुटला जाऊन काय फटका सजवला होता. काय शॉट होता. सुपर स्कोअर कट होतं. फिल्डर्सनं तिकडे स्टॉप केला बॉलला. 2 धावा नक्कीच वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. बट फटका इतका चांगला होता की अगदी गुंडप्पा विश्वनाथनं स्कोअर कट मारावा. VVS लक्ष्मण राहुल द्रविडनं मारावा आणि त्याची एक झलक मैदानावरती पाहायला मिळावी अशा प्रकारे स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला होता. फिल्डर्सनं तिकडे स्टॉप केला बॉलला. लेदर बॉल क्रिकेट ज्यावेळी तुम्ही खेळता त्यावेळी हे सगळे फटके तुमच्याकडे हळूहळू प्रॅक्टिस करून आत्मसात होतात. सध्या टेनिस बॉलवरती तो फील मोहन देतो. यावेळी उडवलाय अफिश. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे बनून राहील प्रेक्षक. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इनसाइड आउटचा नजराना मोहनच्या बॅट मधनं एक क्लास बॅटिंग सुरू आहे आणि हा येतोय चौकार. या ठिकाणी 2रा. व्हाट अ बॅटिंग. हवाओं के भरोसे मत उड़. खुद पे इत्मीनान इतना रख जब भी तेरा वक्त आएगा तेरी काबिलियत तुझे जीत के मुकाम तक ले जाएगी. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहिलाय.
यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचेल. पहिलं षटक दोन्ही टीमसाठी चांगलं राहिलंय. षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि आता चैतन्याचं देखील आगमन झालंय. ऑलरेडी अंपायर सोबत ती चर्चा गावदेवी गावठांना केली होती. आता चैतन्य मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. थोडंसं लवकर जायचंय चैतन्य मैदानाच्या आत. पहिलं षटक मैदानावरती संपलंय. रन झालेत 11, विकेट गेलेत आतापर्यंत 2 आणि मैदानाच्या बाहेर येत असताना आपण एक खेळाडू पाहाल चैतन्य इन होतोय. पहिलं षटक साईशचं. सुरुवात त्या साईशनं चांगली केली. 2 इम्पॉर्टंट विकेट्स काढले. बट फिनिशिंग टच कसा देतील येणारे गोलंदाज त्याकडे लक्ष लागलंय मैदानावरती टीमचं. कारण अजूनही 12 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 3 षटकांची मॅच आहे. साईश फास्ट खेळा. थोडं बॅड लाईटचा इम्पॅक्ट येत चाललाय. तुम्हाला चेस करायचंय. लक्षात घ्या गावदेवी गावठाण. ओव्हर नंबर 2 आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येतो मानस लाले. संध्याकाळचं सत्र. सूर्यदेव अस्ताला जाताना सोबत कोणाला घेऊन जाणार. चमचमत्या ट्रॉफीचं स्वप्न कुणाचं दूर राहणार. टीम श्रीलवन कर्जत की गावदेवी गावठाण. त्याची उत्तरं थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्याला मिळतील. चांगला बॉल मानस लालेचा. ड्राईव्ह केला समोर कल्पेश साळुंकेनं. एक सिंगल तिकडे मिळेल. थोडीशी मिसफील्ड जरूर झाली होती. फार लवकर कव्हर अप केलं तिकडे साईश होतं आणि एका सिंगलला स्कोर धावफलकावरती पुढे जातोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 12 धावा. पेंटचा ऐतिहासिक स्टेडियम आहे. मागे कोचिंग क्लासेस देखील सुरू असतात. अकॅडमी इकडे स्पोर्ट्सच्या माध्यमातून लेदर बॉल चालवली जाते. ज्या कोणाला येत्या काळामध्ये आपल्या मुलांना लेदर बॉल क्रिकेटचे धडे द्यायचे आहेत इकडे येऊन तुम्ही कोच सोबत संपर्क करू शकता. फटका चांगला. टायमिंग चांगला. लॉंग ऑनला फिल्डर आहे साईश मात्रे. त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मोहनची बॅट आज भलत्याच रंगात आहे आणि मोहन या मॅच मध्ये डाव सावरतोय. श्रीलवन कर्जतचा 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. चांगली बॅटिंग मैदानावरती सुरू आहे आणि स्टँड अँड डिलिव्हर लॉफ्ट करत असताना षटकार वसूल केला. एक स्क्वेअर कट्टरनं जो मारला ना तो क्लास होता. जरूर तिकडे 2 रन्स मिळाल्या. तो त्याच्या क्वालिटीला प्रूव्ह करणारा होता. एपीआय निलेशजी राजपूत साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालाय. तर सन्माननीय एपीआय निलेशजी राजपूत साहेबांना विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावफलकावरती धावा 18. एपीआय राजपूत साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन या व्यासपीठाच्या दिशेने होत असताना इथं फटका चांगला आणि स्वागत साहेबांचं अगदी षटकार ठोकूनच केलंय. आज प्रचंड मोठ्या संख्येनं गर्दी इथे झाली आहे आणि खाकी वर्दी मिळायला मात्र काय मेहनत करावी लागते ना हे या सगळ्यांनी जरूर जवळून पाहिलंय. आणि ॲज अ पोलीस म्हणून तुमची पर्सनॅलिटी कशी असावी त्याचं ज्वलंत उदाहरण एपीआय साहेब आणि त्यांच्या सोबतीनं आपले महाराष्ट्र पोलीस. एकदा जोरदार टाळ्या उद्या आपल्या या सगळ्या खाकी वर्दीतल्या सदरक्षणाय खलनिग्रहणाय स्वतःचं रक्षण करून समाजाचं रक्षण करणं आणि महाराष्ट्र पोलिसांमध्ये जॉब करणं मित्रांनो सोपी गोष्ट नाहीये. सकाळी एका हातामध्ये जेवणाचा डब्बा आणि दुसऱ्या हातामध्ये जीव मुठीत घेऊन बाहेर पडावं लागतं. म्हणून तर अवघा महाराष्ट्र म्हणतो उभा आहे माणूस वर्दीतला म्हणून सण साजरा होतो गर्दीतला. आणि असे आपल्यातलेच आपली माणसं पण ज्यांच्यामुळे आज न्यायव्यवस्था टिकून असे एपीआय राजपूत साहेबांचं शुभागमन झाला. त्यांचं करूयात मनपूर्वक शाब्दिक सुमनानी स्वागत. एक छोटंसं डीजेवाला सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू मैदानावरती जिकडे रन स्कोर कार्ड वरती आतापर्यंत झालेत तब्बल आपण पाहताय जिल्हा महान खेळाडू क्रिकेटची पंढरी आणि असे रायगडातील स्टार्स मैदानावरती खेळतात. एका बाजूला कर्जतचे तर दुसऱ्या बाजूला उपस्थित आहेत टीम गावदेवी गावठाणचे. तसेच कॉन्स्टेबल सुनीलजी फोकणे साहेब आपल्या सोबत आहेत. महाराष्ट्र पोलीस त्यांचं देखील करूयात आपण मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत आणि वेलकम करूया. दोन्ही आपल्या महाराष्ट्र पोलिसांचं जे व्यासपीठावरती मॅच पाहण्यासाठी आलेत. धावफलकावरती रन चांगल्या झालेत. 2 ओव्हर 24 झालेत. विकेट गेले 4. आधी बाद झाले मोहन. त्यानंतर विकेट जातीय मैदानावरती कुणालची आणि न्यू बॅटर विशाल मैदानावरती दाखल होतं नंबर 6 वरती. 24 ला 4 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं.
अजूनही एका षटकाचा खेळ मैदानावरती बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय. धाकटी जुईचा सितारा रोहित घरत. आता झालेला पुणे जिल्ह्यातील एक मानाचा करंडक स्वर्गीय बाजीराव मधुकर तर स्मृती चषक करीम 11 मधुबन बिहार ऑल इंडियन टीम समोर रोहित घरतनं केलेली गोलंदाजी ऑल ओव्हर टुर्नामेंट मध्ये गावदेवी गावठाण तालुका हाफ मधनं क्वालिफाय करत मोठ्या मोठ्या टीमला पराभवाचा धक्का देत गेली आणि तब्बल 2.5 लाख रुपयाचं पारितोषिक त्या स्पर्धेतलं उपविजेते पद आणि रायगडाचं शौर्य आणि भव्यता दिव्यता सिद्ध करणारा क्रिकेट याच गावदेवी गावठाणनं दाखवलं आणि त्या टीमचा की प्लेअर बॉलिंग ट्रॅक वरती येतोय ज्याची गोलंदाजी प्रत्येकाला वाटते पहावी परत परत. ते नाव धाकटी जुईचं रोहित घरत आला बॉलिंग ट्रॅक वरती परत. टीमला परत आणेल का? कारण सध्या ड्रायव्हिंग सीटला कर्जत. 24 बनलेत, ऍड होतील अजून 6 की विकेट जाईल. क्षेत्ररक्षक आलेत. रिले फिल्डिंगचा ट्राय, कॅच टिपली, वर्ल्ड कॅच, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द इव्हनिंग, कॅच ऑफ द डे अँड कॅच ऑफ द सेंचुरी. आणि काय झेल टिपला. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. लॉफ्ट केलं होतं सरळ बॅटनं, लॉंग ऑन आला चेंडूवरती बाउंड्री लाईनच्या लगेच त्यानं स्टॉप केलं, थ्रो केला, त्यानंतर रिले कॅच आणि कॅच ऑफ द डे अँड कॅच ऑफ द सेंचुरी. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक अविस्मरणीय झेल आणि क्लीन कॅच आहे. फलंदाज बाद, ओईटी आउट. थँक्यू. 1 मिनिट डीजे. अंपायर्सनं इकडे सांगितलंय की लाईन वरती पाय आहे का ते चेक आपल्याला करायचं. ज्यावेळी बॉल लॉंगॉनच्या फिल्डरनं तिकडे स्टॉप केला आणि कम्प्लिटली आपण पाहताय या ठिकाणी निर्णय अंपायर्सचा थोड्या वेळात आमच्यापर्यंत पोहोचेल. जरी आपल्याला दिसत असेल मित्रांनो डिसिजन अंपायर्स देतील, 12th मॅन कॉमेंटेटर किंवा लाईव्ह त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करूच शकत नाही. आणि ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेतील एक अविस्मरणीय क्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. जम्प करत असताना फ्लाइंग जम्प आणि तिकडे आपण पाहताय जसं वाटलं की थर्ड स्टेपला बॉल आणि बॅलन्स जातोय तिकडे क्लीन कॅच कॅरी केली आणि कल्पेश साळुंकेला परतावा लागेल. फलंदाज बाद आणि काय झेल टिपला. रिले कॅच फिल्डर्स होते. आधी परेश ठाकूरनं स्टॉप केलं आणि त्याला साथ दिली केदार भोईरनं. आज व्हायरल हो गया बाहेर रील. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द इव्हनिंग अँड कॅच ऑफ द सेंचुरी. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक सुंदर असा झेल. अनेक आता जे इंस्टाग्राम वरती एडिटर आहेत ना रील्स जे टेनिस बॉल क्रिकेटच्या अशा मुवमेंटची वाट पाहत असतात, ही मित्रांनो तुमच्यासाठी ती मुवमेंट आहे. बनालो रील्स, कमवा लाईक आणि फॉलोवर्स, कारण ही रील्स तुम्हाला मिलियन मध्ये व्ह्यूज डेफिनेटली देईल. बॉल तयार. यासाठीच तर कल्पेश दादा GTC ला ओळखलं जातं. एक हार्ड अँड जिकडे जिकडे परिस्थिती गंभीर आहे ना तिथे या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपल्यासोबत 3 कॅमेरे आणि GTC ची टीम खंबीर आहे. आणि काय या ठिकाणी त्या मोमेंट कॅप्चर केला. मित्रांनो टेलिकास्ट आवडत असेल तर GTC टीम साठी देखील टाळ्या होत्या. न्यू बॅट्समन प्लीज थोडं लवकर या. बॉलर इज ऑन हॅट्रिक नाव. धाव फलकावर धावा 24 वरतीच थांबलेत आणि 24 ला विकेट गेलेत आतापर्यंत 5. मागच्या 2 बॉल वरती 2 विकेट्स या ठिकाणी काढलेत. न्यू बॅटर कबीर बॅटिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. कबीर याला फलंदाजीसाठी आणि या कबीरला सध्या आता सिंग बनावा लागेल आणि 2 मोठे फटके सजवावे लागतील कारण सध्या 24 वरती धावफलक थांबलाय. कमीत कमी 30 झाल्या ना ते फायटिंग टोटल या मैदानावर. रोहितनं आतापर्यंत विकेट्स काढले 2. म्हणून तर मी आल्या आल्या म्हणालो ना ज्याची गोलंदाजी अलीकडच्या काळात आहे ना प्रत्येकाला वाटते पहावी परत परत, ते नाव धाकटी जुईचा टेनिस बॉल क्रिकेटचा सुपर डुपर स्टार रोहित घरत. हॅट्रिक बॉल आणि त्याच्यावरती मग सन्मान देत असताना फलंदाज विकेट नाही द्यायचे त्याला, तर रोहितला हॅट्रिक करू द्यायची नाही. एक सिंगलला स्कोर पुढे घेऊन चाललेत आणि धावफलक 1 ने पुढे जातो. 25 वरती स्कोर. विशाल अजूनही मैदानावरती उभा आहे जो नंबर 6 वरती बॅटिंगसाठी आलाय. त्याच्या बॅटमध्ये एक मोठ्या फटक्याची अपेक्षा सध्या श्री11 कर्जत या ठिकाणी ठेवतीये. एका बाजूला अतुल मडवी, दुसऱ्या बाजूला नरेंद्र गुमार आहे. त्यांच्यातील ट्रॉफीसाठी संघर्ष. बॉलर बॅक ड्राईव्ह समोर डीप मध्ये लॉंग ऑन. एक सिंगल पूर्ण केली जाईल आणि थ्रो चुकीचा आलाय. 2 बनतील का नाही. फलंदाज थोडेसे लेट झाले
आणि 2 धावेच्या प्रयत्नात अजून एक विकेट या ठिकाणी जातीये. रनआउटच्या स्वरूपात बाद होतात त्या ठिकाणी फलंदाज. इट्स ओटी आउट. धक्का लागला मैदानावरती. अजून एक न्यू बॅटर. प्लीज रिक्वेस्ट आहे थोडंसं फास्ट चला. गणेश नवीन धावा झालेत आतापर्यंत 26. मागच्या 4 बॉल मध्ये फक्त 2 रन आलेत. आणि या मॅच मध्ये जर आता आपण पाहिलं चैतन्य देखील इन झालाय. म्हणजे अजून एक प्रॉपर बॅटर टीम मध्ये एक्स्ट्रा ऍड करून या मॅच मध्ये खेळतीये. बट संध्याकाळचं सत्र बॅड लाईटचा इम्पॅक्ट त्याचा फायदा उचलेल का कर्जत ही मोठी गोष्ट. आणि तो उचलला ना तर ट्रॉफी दूर नाहीये. बॉल हवेत. अजून एक विकेटची संधी. फलंदाज बाद. तिसरा धक्का मैदानावरती वैयक्तिक रोहित घरतनं या षटकामध्ये दिलाय टीम श्रीलवन कर्जतला. तीन विकेट्स गेलेत. कमी गतीनं टाकलाय फिरलाय बॉल आणि अजून एक चेंडू चालला इकडे डॉट. आणि या षटकातील आपण पाहताय या ठिकाणी ओव्हर फिनिश झाली. 2 सिंगल आले. 3 विकेट आले आणि हा डॉट आलाय. 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती 26 आहे. 2 ओव्हर 24 होते. जे मोहननं कमावलं होतं ना ते हिसकावून घेण्याचं काम एक चांगल्या स्पेलनं रोहित घरतनं केलं. एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतू मैदानावरती जिथे 3 ओव्हर 27चं लक्ष श्रीलवन कर्जतनं उभं केलंय. गावदेवी गावठाण समोर तालुकास्तरीय मॅच कर्जत वर्सेस उरण मध्ये रंगतीये. थोड़ी मैदानावरती झाली है दाखल. तो मिले या ना मिले तो तकदीर की बात है पर सुकून बहुत मिलता है तेरी बल्लेबाजी देखकर. असा एक टेनिस बॉल क्रिकेटचा सुपर डुपर स्टार करण मडवी मैदानावरती दाखल होतोय. आणि त्याच्या सोबतीनं ॲज अ ओपनर आपण पाहताय चैतन्य पाटील. करण मडवी आणि चैतन्य पाटील ही सलामीची जोडी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. निगाहों में मंजिल थी गिरे और गिर कर संभलते रहे. अरे हवाओं ने बहुत कोशिश की मगर चिराग आंधियों में भी जलते रहे. इथे संधी आहे टीम आज श्रीलवन कर्जत कडे की गावदेवी गावठाण सारख्या एक मोठ्या टीमला पराभवाचा धक्का देऊन उलटफेर करत कर्जत मध्ये एक ट्रॉफी पेंट मध्ये येऊन घेऊन जाण्याचे. तर दुसऱ्या बाजूला गावठाण वक्त से लड़कर जो नसीब बदल इंसान वही है जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा गावठाण कभी नहीं सोचती. गावठाण को पता है कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे. चांगलं खेळते वेळेनुसार ही टीम कंडिशन्सला मॅच करणं गावदेवी गावठाणला फार लवकर कळतं. संध्याकाळचं सत्र पेन चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जे स्वप्न पाहिलं होतं सन्माननीय कल्पेशदादा कोळी यांनी आणि ते स्वप्न सत्यामध्ये साकार होत असताना अफाट जी मेहनत सूरजजी कोळी ऋषी कोळी आणि स्वप्नीलजी कोळी दादांनी घेतली त्या मेहनतीतून तयार झालेला पेनच्या क्रिकेटचा हा मानाचा सन्मानाचा सोहळा पेन चॅम्पियनशिप याची देही याची डोळा. आजचा दिवस अंतिम टप्प्यात पहिला बॉल करण मडवीसाठी बॅटची मोठी कडा घेऊन स्लाइस घेऊन चालला बॉल डीप थर्डमॅनच्या दिशेनं. तिकडे रिले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. 2 कंप्लीट झालेत. तिसऱ्यासाठी निघालेत आणि 3 धावा
या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट चैतन्य भरपूर फास्ट आणि या 3 धावेच्या मदतीनं अकाउंट ओपन झालं. बॅटिंग टीम गावदेवी गावठाणचं जे चेस करतात मैदानावरती 27 धावा. एक चांगलं षटक पाहिजे, एक चांगलं षटक पाहिजे. टीम मैदानावरती श्री 11 कर्जतला ज्या षटकामध्ये 7 ते 6 पेक्षा कमी रन्स येतील, 1 ते 2 विकेट्स येतील आणि रिक्वायर्ड रन रेट जर या मॅच मध्ये अंतिम ओव्हर्स मध्ये 10 पर्यंत पोहोचलं ना तर या स्टेजला थोडंसं कठीण आहे बॉल ट्रॅव्हल होणं. बट या मैदानावरती आपण पाहताय हे फलंदाज घातक आहेत. बॅकफुटला गेले, अंडरम बॉक्सला टॅप केलं, कंडिशन्सला मॅच करणं या टीमला जमतं आणि समीकरण जुळून विजयाचा आनंद साजरा करणं गावदेवी गावठाण जाणते आणि तेच मैदानावरती करत असताना गावदेवी गावठाण मागच्या 2 बॉलमध्ये 4 धावा आल्यात. पॉवर प्ले सुरू आहे. एखादा मोठा फटका आला 10+ जाईल टीम. सिंगल डबल्स येत राहिल्या तरी देखील 8-9च्या ॲव्हरेज पर्यंत पोहोचू शकते. जे रिक्वायर रन रेट आहे प्रति षटकामागे 9.0. टप्पा पडलाय, वाईड लाईनच्या बाहेर आहे. गोलंदाज त्यामध्ये अजून मदत करतोय की जिकडे प्रेशर रिलीफ होईल. असं करून नाही चालणार आहे. इथे डॉट्स टाकायच्यात, गट्स हिम्मत दाखवायची टीम कर्जतला. अर्थातच गोलंदाज मैदानावरती आकाशला करायचं पुनरागमन. एक चांगल्या स्पेलची नितांत गरज आहे. व्हॉट अ बॉल. अपील जरूर झालं लेग बिफोर विकेट साठी. मागच्या मॅच मध्ये करण रनआउट झाले होते, इकडे देखील ट्राय झालंय आणि अजूनही करणची विकेट धोक्यात आहे. अंपायरने घेतला थर्ड अंपायर. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग, त्यामुळे इकडे नॉट आउट घोषित करण्यात आलं लेग बिफोर विकेट साठी. मग रनआउटच्या स्वरूपात विकेट जाईल का त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी थोडाच वेळात आपल्याला मिळेल. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर येतोय. टीम जीटीसीच्या माध्यमातून करण मडवी बॅट ग्राउंडिंग करतायत. अजूनही फ्रेम मध्ये करण आहे आणि बॅट ग्राउंडिंग झाली आहे का, डायरेक्ट हिट कधी झालंय, या सगळ्या गोष्टी थर्ड अंपायर पाहतील आणि थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. नॉट आउट. क्लोज होता निर्णय आणि बरोबर लाईनच्या पुढे बॅट ग्राउंडिंग झाली. बॅट इन होती आतमध्ये, त्यामुळे इकडे नॉट आउट करणला घोषित करण्यात आला. 16 बॉलचा खेळ, 22 रनची गरज. व्यासपीठावरती मोठ्या संख्येनं कल्पेशजी कोळी, सूरज कोळी, ऋषी कोळी, स्वप्नील कोळी यांचा मित्र परिवार मॅच पाहतोय. सगळ्या मित्रांचं स्वागत आहे आणि त्यांचं स्वागत करण मडवीच्या एक ब्युटिफुल ड्राईव्ह न झालाय. लोबा फुल टॉस होता, त्याला उडवलं, स्वीपर कव्हरला आणि हा येतो चौकार. सन्मान्य निलेशजी राजपूत साहेब एपीआय आपल्या सोबत आणि एपीआय निलेशजी राजपूत साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या कोळी परिवाराचे सर्व आनंद काका कोळी यांच्या शुभ हस्ते आपण एपीआय राजपूत सरांचा सन्मान करतो. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊ द्या, कारण आज हे सगळ्यात म्हणून पेण सुसंस्कृत कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा प्रत्येक क्षेत्रात चांगलं काम करत आहे आणि म्हटलं जाताना उभा माणूस वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला. स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस आपलं आणि त्यांच्या सोबतीनं आपण अजून एक सन्मान या ठिकाणी करणार आहोत. कॉन्स्टेबल आपल्या सोबतच आणि साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. धावफलकावरती देखील एक नजर या ठिकाणी आपण टाकू. सुनील फुकणे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अनंत कोळी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. धावफलकावरती एक नजर टाकूयात. पहिलं षटक मैदानावरती सुरू आहे आणि तब्बल 14 धावा धावफलकावरती कंप्लीट झाल्यात. 13 चेंडू आणि 13 धावेची गरज आहे. रन बॉल मॅच या ठिकाणी आली आहे. गोलंदाज तयार. इथे लाईन चेक केली जाईल आणि अजून एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती ऍड होती. आता लेस दॅन रन बॉल आली आहे मॅच. उर्वरित 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी मैदानावरती अजूनही 12 धावा या ठिकाणी करायच्यात. कर्जत जवळ आली आहे, विजयाच्या जवळ आली आहे आता गावठाण. त्यामुळे कुठेतरी पुनरागमन त्यांना करावं लागेल, विकेट्स काढावं लागतील. मागचे 2 सामने काय खेळला अमोल चव्हाण. या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधनं रन्स न येणं आणि शेवटच्या ओव्हर मध्ये जिकडे कमीत कमी 8 ते 9 जरी आले असताना 33-34चं टार्गेट पाहायला मिळालं असं, बट तिकडे मैदानावरती फक्त 2 रन्स आले आणि रोहित घरतनं केलेलं पुनरागमन ते महागडं पडलं, पत्त्यावरती पडलं कर्जतसाठी. करणसाठी या बॉल बॅटच्या अगदी टो एंडला लागलाय. सिंगलचा प्रयत्न, डायरेक्ट हिट देखील करायला ट्राय तिकडे केलं आणि एक सिंगल पूर्ण होतीये. षटक संपलंय. मैदानावरती आपण पाहता पहिलं धावा आले तब्बल 16 आणि येणारे 12 बॉल 11 धावेची गरज आहे.
व्यासपीठावरती निलेजी राजपूत साहेब मॅच एन्जॉय करतात, त्यांच्या सोबतीनं खुमणे साहेब मॅच एन्जॉय करतात। खाकी वर्दीची नशा काही वेगळीच है। भूख और तखान की बात ही क्या, कभी आहत कभी चोटिल, कभी तिरंगे में लपटी रोती सिसका जी छाती हूँ, मैं बस खाकी हूँ। शब्द कपाया कुछ भी नहीं, आत्मकथा बाकी हूँ, मैं बस खाकी हूँ। आणि अशा खाकी वर्दीतल्या या सगळ्या आपल्या महाराष्ट्र पोलिसांचा आपण करूयात मंचावरती शुभ सन्मान आणि पुन्हा जाऊयात मैदानावरती जिकडे समीकरण उरलंय 12 चेंडू आणि 11 धावा। उद्या सकाळी 9 वाजता शार्प ऑन टाइम तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे। अक्षय साकोसकर दादा आपल्या सोबत आहेत, प्रत्येक गोष्टीवरती बारकाईनं अक्षय दादाचं लक्ष असतं आणि या स्पर्धेच्या आयोजनामध्ये अक्षय दादा साकोसकर, हर्षल साकोसकर असतील, साकोसकर मित्र परिवाराचं देखील तितकंच मोठं योगदान आहे आणि आमचे एडिटर आणि कॅमेरामॅन चव्हाण ब्रदर्स ही सगळी माणसं कमवली आहेत आज कल्पेश दादा कोळी आणि मित्र परिवारानं। हाफ ट्रॅकर फाईन लेगला हुक करायचं होतं, मिडॉनला फिल्डर आहे, बॅटच्या टो एंडला लागल्यानंतर मिडॉनला पोहोचला, लटकला बॉल हवेत आणि तिकडे विकेट कॅच कॅरी केल्यानंतर मी ती गोलंदाज झाला, फलंदाज बाद होतात। करण मडवी बॅक टू डग आउट। तर अजूनही दबाव वाढू शकले असते। या ठिकाणी श्री 11 कर्जतचे गोलंदाज मुश्किलों से भाग जाना आसान होता और पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहां होता है। या मॅच मध्ये तो संघर्ष करायचा आहे। टीम मैदानावरती दाखल झालेली आहे। एका बाजूला 2 सामने जिंकून गावठाण, 2 सामने जिंकून कर्जत। ओव्हर द विकेट हा फुल टॉस परेश ठाकूरला कसा सोडेल मैदानावरती ठाकूर। बैठकर वक्त के भरोसे क्यों तू वक्त बर्बाद करता है, कर मेहनत इतनी की कामयाबी बस तुझे याद करती है। आणि हा खेळाडू फक्त गावठाणच्या यशासाठीच बनलाय, त्याचं नाव आहे धू तुमचा हेलिकॉप्टर बाय सुपरस्टार। आपण पाहता परेश ठाकूर नो बॉल त्याच्यावरती 6 म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे। कदाचित या बॉल वरती मॅच फिनिश करायला परेश ठाकूर तयार आहे। 4 धावेची गरज आहे आणि हा फटका चालला डीप मध्ये। क्षेत्ररक्षक तिकडे मिड विकेटला फुल अगदी आपण पाहताय उपस्थित। एक सिंगल मागचा टाकलेला जो फुल टॉस बीमर होता तो महागडा ठरला। का आज देखील अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळाली आपल्या तिन्ही अंपायर्सच्या माध्यमातून। संदीपजी माने सर आणि त्यांची पूर्ण टीम जेपी पॅनल या स्पर्धेमध्ये अप्रतिम असं काम करते, एकही कॉन्ट्रोवर्सी नाही झाली। बॅकफुटला गेले, कट करायचं होतं, टप्पा पडल्यानंतर बॉल कुठेतरी साईड होत नाहीये हे आधी थोडंसं समजायला हवं होतं। गोलंदाजी करताना बॉलरला तिकडे जो फुल टॉस टाकला त्याची किंमत मोजावी लागली। जर आधी टप्प्यावरती हार्ड लेंथ वरती टाकले असते चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं। इथे फटका काहीतरी वेगळाच केलाय, सजवलाय आणि चाललाय फाईन लेगला। चैतन्याच्या बॅट मधनं हा विनिंग शॉट आणि तालुकास्तरीय क्रिकेट आज 8 टीम दाखल झाले आणि फायनली वी लाईक लिव्ह इन टॉप टीम गावदेवी गावठाण। साईश मात्रे, करण मडवी आणि त्याची आर्मी दाखल झाली आहे। पेन चॅम्पियन ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वात पहिली टीम बनली आहे जी ट्रॉफीची